नमस्कार, मी शिवाजी कांबळे. SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून मूल्याधिष्ठित शिक्षणाच्या दिशेने वाटचाल असली तरी त्याला जातीयवादाचे स्वरूप दिले जात आहे. याचे मला फार दुःख आहे, अशी खंत MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख डॉक्टर विदा कराड यांनी SK न्यूज लातूर चॅनलशी संवाद साधताना व्यक्त केली. भारतात जून 2024 पासून नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉक्टर विदा कराड यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी या नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांनी मोदी सरकारच्या या धोरणाला जातीवादी ठरवले आणि त्याबद्दल दुःखही व्यक्त केले आहे. छत्रपती शिवरायांचे हिंदुत्व सर्व जाती धर्माला सामावून घेणारे होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आपल्यासोबत आहेत डॉक्टर विदा कराड. ते काय म्हणाले नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल ते आपण पाहूयात. मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धतीवर आपण मॅनेज केलं होतं. आता उद्याच्या 1 जूनपासून भारतामध्ये नवीन शैक्षणिक धोरण लागू होत आहे. भारताचं शैक्षणिक धोरण मूल्याधिष्ठित आहे का, तुम्हाला काय वाटतं? दिशेने वाटचाल आहे त्याला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असं म्हणतात, पण त्याला जातीवादाचं स्वरूप यायला नाही याचं मला दुःख आहे. छत्रपती शिवराय 16 वर्षाचे रायरेश्वरावर तिरंगळे कापडी रक्ताची धार लावून त्या शिवाच्या पिंडीची पूजा केली आणि काय बोलले छत्रपती, आपण सर्व शिवरायाचे वंशज आहोत. काय म्हणाले शिवराय की मी या भारतामध्ये, या माझ्या महाराष्ट्रामध्ये मराठा देवता व्हावा, महाराष्ट्र धर्म वाढवा. कोणता महाराष्ट्र धर्म? मराठा कोणता? हे रयतमध्ये मराठा, तिथं जात नाही, भेद नाही. आणि मी हिंदुत्वाचं साम्राज्य होतं. हिंदू नव्हे, हिंदूचं राज्य कधी शब्द वापरला नाही शिवाजीराजांनी. त्यांनी कायम हिंदुत्व असं शब्द, आणि हे हिंदुत्वाचं रयतेचं राज्य आणि त्याची छत्रपतीची भूमी आहे. या भूमीमध्ये सगळ्या जाती धर्माचे मावळे, साळे, धनगर, मराठा, ब्राह्मण सगळे एकत्र होते. त्याला हिंदुत्व.